यानंतर पुढच्या काही सविस्तर बातम्या पाहणार आहोत। अकोला शहरातल्या अग्रेसर चौकातल्या इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। अनेकांच्या दुचाकींमध्ये पेट्रोल भरल्यानंतर गाड्या बंद पडत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। चौकशी अंती अजब प्रकार समोर आलाय। पेट्रोलमध्ये इथेनॉलचं मिश्रण झाल्यानं पाण्याचा स्पर्श होताच ते पाण्यासारखे दिसू लागते आणि त्यामुळे वाहनांचे इंजिन बंद पडत असून नागरिक चांगलेच त्रस्त झाले। संतप्त नागरिकांनी पेट्रोल पंप व्यवस्थापक आणि चालकांना प्रश्न विचारला असता हा सगळा प्रकार उघड झालाय। या प्रकरणामुळे पेट्रोल पंपावरच्या व्यवस्थापनावर कारवाईची मागणी होत असून नागरिकांमध्ये प्रचंड रोष पसरलाय। त्यामुळे प्रशासनानं तातडीनं चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी होती आहे। अकोला शहरातील अग्रेसर चौकातील इंडियन ऑइल हे पेट्रोल पंप आहे आणि या पेट्रोल पंपद्वारे बऱ्याच नागरिकांच्या गाड्यामध्ये पाणी येत आहे, ज्यामुळे बऱ्याच नागरिकांच्या गाड्या बंद पडल्या आहेत। आपण या दृश्यांमध्ये इथं बाजूला बघू शकता, या ठिकाणी आता दुरुस्तीचं काम चालू आहे। बऱ्याच नागरिकांच्या गाड्यामध्ये आता पेट्रोल आलाय आणि या ठिकाणी हे गाड्या बंद पडल्या आहेत। आणि नेमकं हा प्रकार कसा घडला, आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला आणि बऱ्याच नागरिकांच्या ह्या गाड्या बंद पडल्या। आपण या ठिकाणी बघू शकता आणि हे गाड्या दुरुस्त होत आहे। आपल्यासोबत या ठिकाणी काही नागरिक सुद्धा आहेत आणि आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं, काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया। काय सांगाल काका तुम्ही? आम्ही ठीक 8 वाजता अग्रचंद पेट्रोल पंपवर आले असता तिथे पेट्रोल मध्ये पूर्ण पाणी निघाल्याचं असं कळलं आहे। आम्ही 8 वाजता माझ्या गाडीमध्ये पेट्रोल भरलं, तेव्हा थोड्या अंतरावर जाऊन माझी गाडी बंद पडली। थोड्या अंतरावर बंद पडल्यानंतर मी गाडीला धक्का देत येत असताना माझ्या विद्यार्थ्यांनी मला पाहिलं। त्याने सांगितलं की पेट्रोल पंपवर फार मोठी गर्दी आहे, तिथे पेट्रोल मध्ये पाणी निघालं, तुझ्या गाडीमध्ये बी पाणी आहे। जवळपास किती गाड्या आहेत इथं? जवळपास अशा 25 गाड्या इथे आहे। आता तुमचं काय मागणी आहे? आमची मागणी आहे की आमची गाडी पूर्ण दुरुस्त करून द्यावे, आमची सर्व्हिसिंग पूर्ण करून द्यावे। इंजिन मध्ये काही प्रॉब्लेम असल्यास जबाबदार पेट्रोल पंपवाला मालक राहील असं त्यांनी मला सांगितलं की तुमच्यामध्ये काही प्रॉब्लेम आला पुन्हा आम्ही ती गाडी दुरुस्त करून देऊ असे आश्वासन दिले आहे। काय नाव तुमचं? रामकृष्ण नागमोते। दरम्यान या ठिकाणी आपण पाहू शकता लाखो रुपयाच्या गाड्या आहेत या ठिकाणी आणि लाखो रुपयाच्या गाड्यामध्ये असं पाणी गेल्यामुळे हे गाड्या बंद पडत आहेत। या ठिकाणी रिपेअरिंगचं काम सुरू आहे। या ठिकाणी बघू शकता हे पाणी अशा प्रकारचं पेट्रोल या पाण्याचं असलेलं मिश्रित आपल्याला दिसून येत आहे, ज्यामुळे आता हे गाड्या बंद पडल्या आहेत आणि नागरिकांच्या जीवाशी खेळ हा सुरू आहे या ठिकाणी असं दिसून येत आहे। आपण या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी मैकेनिकल सुद्धा। दादा काय सांगताल तुम्ही, क्या सांगताल? इसमें पानी है गाड़ी के अंदर, जैसा पानी बहुत निकला, उसमें से ना पेट्रोल जरा से कुछ भी नहीं निकला। तो हमने हमारे को बुलाया, तो हम यहाँ आए कि ना गाड़ी रिपेयर करके उनको दे रहे कस्टमरों को बस। तो हमारे दरम्यान या ठिकाणी आता कस्टमर साठी या ठिकाणी रिपेअर करणारे जे गाडीचे जे असतात यांत्रिकी ते सुद्धा आले आहेत आणि ते गाडीची दुरुस्ती करून देत आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी आणखी आहेत। या ठिकाणी आपण दृश्यांमध्ये बघू शकता, बघा या ठिकाणी हे पाणीच पाणी आहे आणि हे पाणी दिसून येत आहे यामध्ये आणि या पाण्यामुळेच या गाड्या बंद पडल्या आहेत आणि अशा बऱ्याच गाड्या आहेत। यापूर्वी सुद्धा या ठिकाणी असा प्रकार घडलाय, त्यामुळे आता प्रशासन यावर कुठली कारवाई करते हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। कॅमेरा पर्सन चारुदत्त सोरटेसह योगेश सिरसाट, NDTV मराठी, अकोला।